नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण रोजच्या साध्या जेवणाला कमाल कसं करायचं ते पाहणार आहोत. रोज तेच ते जेवण आपल्याला कंटाळा आलेला असतो, म्हणूनच आज आपण रोजच्या आपल्या अगदी साध्या जेवणाला हॉटेलसारखा सुंदर लुक आणि चव कशी देता येईल ते पाहणार आहोत. सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या साध्या जेवणाची आपण एक सुंदर थाळी सजवणार आहोत. त्यासाठी प्रथम आपण कोशिंबीर करून घेऊया. एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलाय. एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलाय. एक मिरची बारीक चिरून घेतली आहे. मिरची नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी हरकत नाही. आणि हे घरचं ताजं दही मी घेतलेलं आहे. 2 चमचे आपण साधारण ते घालूया. चवीला थोडं मीठ घालूया. मीठ कोशिंबिरीमध्ये छान मिक्स करून घेऊया. आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. झटपट कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. थाळी सजवण्यासाठी आपण रोजचं जेवण करणार आहोत, म्हणून मी वाफेवरची साधी फरसबीची भाजी करणार आहे. मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवलेली आणि कढई छान तापलेली आहे. साधारण 2 चमचे तेल घालूया. बारीक चिरलेला कांदा घालूया त्याच्यात. कढीपत्ता घेतलेला आहे. एक 7-8 पानं कढीपत्त्याचे घालूया. अगदी साधी भाजी करणार आहोत आपण. जास्त मसाले नाही, काही नाही. साधारण 1 चमचा आलं लसूण घेतले, घालूया. कांदा साधारण सोनेरी झालेला आहे. टोमॅटो घालूया आता त्याच्यामध्ये. ही वाफेवरची भाजी पटकन होते, त्यासाठी कांदा टोमॅटो हे छानसं बारीक कापायचं, म्हणजे ते पटकन शिजतं. छोटा अर्धा चमचा मीठ घालते, म्हणजे आपले टोमॅटो आणि कांदा पटकन शिजायला मदत होईल. आपली ही थाळी सुंदर दिसण्यासाठी महागडे पदार्थ लागत नाही. साधं घरचं जेवणही नीट वाढलं, प्रेमाने वाढलं की खूप फरक पडतो. कारण आपल्या घरातली माणसं आपली असतात, आपल्या प्रेमाची असतात. त्यांनी 4 घास जास्त खावं असं आपल्याला नेहमी वाटतं. म्हणूनच भाताला नीट आकार दिला, म्हणजे त्याची मूठ पाडली, कोशिंबीर, लिंबू, लोणचं, पापड यांची योग्य मांडणी केली ना, तर ती थाळी अगदी पाहता क्षणीच आपल्याला खावीशी वाटते. कांदा टोमॅटो आपलं साधारण मऊ झालेला आहे. कोरडे मसाले घालूया. प्रथम आपण हळद घालूया. धण्याची पावडर घेतली अर्धा चमचा, ती घालूया. आणि थोडंसं लाल तिखट घालायचं. मोठ्या फोडी केलेला मी बटाटा घातलेला आहे. आता त्याच्यामध्ये फरसबीच्या शेंगा घालूया. फोडणीमध्ये फरसबीच्या शेंगा छान मिक्स करून घेऊया. आपण ही फरसबीची भाजी आहे ना, ती वाफेवरची करणार आहोत, म्हणून मी अगदी थोडंसं पाव पेला मी पाणी घालते या भाजीमध्ये. नाहीतर मग काय होईल, आपले मसाले तळाशी जाऊन करपतील. म्हणून अगदी थोडंसं पाव पेला मी पाणी घातलेलं आहे या भाजीमध्ये. आता 5-6 मिनिटं आपण भाजी झाकून शिजवून घेणार आहोत. आणि ह्या झाकणावरती सुद्धा आपण थोडं पाणी घालणार आहोत.
त्यामुळे काय होईल, या पाण्याची वाफ होईल आणि त्या वाफेवरती आपली फरसबीची भाजी, बटाटे छान शिजतील. 6-7 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया. बटाटा पण आपला शिजलेला आहे छानपैकी. भाजी झालेली आहे आपली. गॅस घालवूया आणि झाकून ठेवूया 1-2 मिनिटं. 2 पापड भाजून घेऊया गॅसवरती. आपली थाळी हेल्दी आहे, त्यामुळे न तळता पापड आपण भाजणार आहोत. पापड छान भाजून झालेले आहेत. 3री विसल झालेली आहे. कुकर झालाय. डाळ काढून घेऊया आता त्यातली आणि छान मोडून घेऊया, कारण गरम असतानाच मोडली ना किती छान मोडली जाते. आज आपण ना थाळीसाठी चपाती न करता छान टम्म फुगलेले फुलके करणार आहोत. आपला फुलका एकदम मस्त फुगला, टम्म फुगला. आपला स्वयंपाक करून झालेला आहे. आता थाळी सजवूया. वरण वाढूया प्रथम. भाजी, पोळ्या, पापड. ही झाली आपली रोजची थाळी. आता या थाळीला आपण कमाल करूया. भाताची मूठ पाडूया. वरण, भाजी, आंब्याचं लोणचं आहे, लिंब, कांदा, पापड ठेवूया, चपात्या, कोशिंबीर केली आपण ती देऊया. भाजीला वरून किसलेलं ओलं खोबरं घालूया, त्यामुळे आपली भाजीची चव पुन्हा वाढेल आणि दिसायलाही सुंदर दिसते आपली भाजी. पाहता क्षणी आपल्याला खावीशी वाटते ती भाजी. थोडीशी कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली. मी थोडं तूप गरम करून ठेवले. वरणाला आपण फोडणी देऊया. कढीपत्त्याची पानं घालूया, जिरं, राई, फोडणी दिल्यामुळे आपलं वरण दिसायलाही सुंदर दिसतं आणि त्याची चव सुद्धा वाढते. भाताच्या मोदीवर वरून आत्ताच कढवलेलं तूप घालूया. रोजच्याच वरण, भात, भाजी, चपाती या साध्याच पदार्थांची थाळी आपली सजलेली आहे.
आपलं रोजचं साधं जेवण आपण कमाल केलेलं आहे. त्यासाठी 2-3 गोष्टी फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे थाळीमध्ये एक रंगीत भाजी असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थाळीतलं तूप आणि दही शक्यतो घरचं असावं, म्हणजे ते ताजं मिळतं. तिसरी गोष्ट म्हणजे एक ताजी कोशिंबीर थाळीमध्ये असायला पाहिजे. आणि कोशिंबीर करणं जेव्हा शक्य नसतं तेव्हा तुम्ही ताज्या दह्याची एक वाटी थाळीमध्ये ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे जेवण वाढण्यापूर्वी 10 मिनिटं आधी पोळ्या किंवा चपात्या केल्या तर थाळीमध्ये आपल्याला गरमागरम पोळ्या देता येतात. आणि पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थाळी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवा. व्हिडिओ आणि या टिप्स तुम्हाला जर आवडल्या असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत